नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर भावांनो बहिणो, मी आज सकाळी लवकरच गेलो होतो बरं का. तर कुठे गेलतोय तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ही काय आत्ताच मी आता तुम्हाला व्हिडिओ टाकायला बी भरपूर असा उशीर झालेला आहे. आत्ताच आंघोळ केलेली, कपडे बदलले तर आत्ताच. आणि काय झालं होतं माहिती का, परवा दिवशी आपलं पाहुणा वारला होता. पण ती कसं झालं की याला ती ही करायला रात्रीच्या 2 वाजल्या मौतीला, आणि लांब अंतर असल्यामुळं आपल्याला पार रात्रीचा फोन आला ना. मग आता आपल्याकडे कसं ही बारकी गाडी, अंधाराचं आपण जाणार कसं, म्हणून मग काय आपल्याला जाणं नाही झालं. मग आता काल शनिवारी काल सावड नाही, शनिवार असते. मग आपल्याला म्हणलं आता काय आपल्याला मौतीला काय जायला जमलं नाही, निदान आपल्याला आता म्हणलं आपण सावडाला तर जाऊ शकतो. म्हणून आज भावानं बहिणीनं चेअरलाच उठलो होतो. चेअरला उठून सगळं आवरून 10:05 इथून निघाला होता. 5 निघालो होतो, तर मी 2 तास मला लागलं बरं का जायला. आता लांब अंतर होतं जरा. आता कसं आहे, सावडायला सकाळी 7:30 वाजता तर जातेच. 7, 7:15, 7:30 तर म्हणजे आवार नेहमी ना. 7:30 तिथं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी 7 तर तिथं पोच झालो, आणि 7:15 तर सावडाय निघाली. काय रे शिवानी? तर भावानं बहिणं कसं आहे, आता पाहुण्या रावळ्याच्या गाठी बिठी सगळं काय आता लगेच काय तिथून येता येतंय का? आता तिथं कसं आहे, दुःखाचं वातावरण, आणि तिथं काय आपल्याला म्हणजे व्हिडिओ काय काढायचं मला नाही, कुठं काय नाही काढू बी शकत नाही आपण. कसं काढणार भाऊ? मग येता करता आपल्याला आता टाइम झाला. मी काय मग आताच मी आंघोळ बिंघोळ केली, कपडे बदलले, आणि बसलोय मी इथं. आपलं ही काय आहे त्याच्यामध्ये. आता आपण आज आपल्याला रेशनचं म्हणजे धान्य बी आणायचं होतं, आणि जे मिस्त्री ही काम करून बी घ्यायचं होतं. पण आता आपण काय जागा म्हणजे आपल्यालाच जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळं आपलं हे आज काय काम सगळं रद्द झालं. तर आता तुम्हाला तर माहिती भावानं बहिणं, काल जपूनमताईचं दाजीचं भांडण झालेलं आहे. पण कसं असतं भावानं बहिणं, आता मी काय जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलणार नाहीत, म्हणजे काय मला बोलायचं बी नाही काय नाही. का तर कसं आहे, अलीकडं आपण भांडण तांडण सगळं करायचं सोडून दिलेलं आहे. आता माझं काही चुकत नाही भावानं बहिणं. आपण काय होऊन बायको बरं काय भांडण करायला मी जात नाही. तुम्ही बघताय भावानं बहिणं, आपलं पहिल्यापासून आपण किती कष्ट करतोय, काय करतोय. सफार बी बांधलं, वर्ष गेलं माझं त्याच्यात. आपलं बाकी बाहेर काम करून ती सफार बांधलं. बघितलं ना तुम्ही, कोण आहे दाजीला आतबाईला सांगा बरं तुम्ही, कोण आहे दाजीला? बुवा एखादा जोडदार फिरदार आहे का कोणी? बरं घेतलं तर त्याला रोजंदारी द्यावा लागते. त्या कारणामुळं जसं आपल्याला कामातून सवड होईल तसं आपण त्या कामातून सवड, आपल्या कामातून सवड काढून आज ती सफार उभा केलं. दिसतंय का सफार तुम्हाला? बरं आता हो का भावानं बरं, आता तुम्ही म्हणता काय दाजी काम तुमचंच घरदार आहे, तुमचंच सगळे, बंगला तुमचाच. अहो माझा कशाचा बंगला, ही शेड. अहो आपण नुसतं का कष्ट करायला येतं, काम करायला येतं. आपण आपल्या हातात काय नाही भावानं बहिण, खरं सांगायची परिस्थिती. काम करा ते काय म्हणतात ना, काम झालं की हॉलाम. तशी गंमत आहे दाजीची. तसं पहिल्यापासून दाजीच्या नशिबातच असं आहे की बाबा फुकट काम करून कुठं बी गेलं की दाजीच्या हातात, म्हणजे दाजीचं म्हणजे काय म्हणतो, हातात काय नाही, दाजीचा हात कोरा आहे. म्हणजे आपण मस्त करायला जातो सगळ्या गोष्टी, पण आपल्याला काय हातात काय नाही भावानं बहिण. एवढं सफराचं सगळं काय काम केलं पण आपल्या हातात काय नाही. एवढं पटांगण भावानं बहिण तुम्ही बघत आहे, सगळा मोरोम जिथं खड्ड खुड्ड मोठाले दगड पुरली तिथं त्या सफराच्या पुढं
पहिल्यापासून दाजी भावानं बहिण ही बांगल्याचं जसं काम चालू झालं तसं दाजीने कष्टच केलं ना राव एवढं. म्हणून आज भावानं बहिण सगळं इथं पटांगण झालेलं आहे, झाडं जुडं लागले लावलेले इथं सगळं काही तुम्हाला पटांगण दिसतंय मोठं एवढं. हा का बाबा ही काय म्हणजे काय बाबा, ही काय रोजंदारीने माणूस लावून करून घेतलेली आहे का? सगळा दाजी इथं आदाबलाय ना, सगळं दाजी आदाबलाय, कष्ट घेतलंय म्हणून ही आज इथं भावानं बहिण जिथं लक्ष्मी फिरण तिथं लक्ष्मी फिरती. काय नव्हतं इथं पहिलं भावानं बहिण, नाळ पाठवतं असं पाडलेलं फक्त. पण त्याच्यात आज कुणी जरी आलं इथं तरी खरंच म्हणतात भावानं बहिण परिसर आपला ह्यो झाड जुड, हा लोक नावाच्यात येणारे जाणारे निश्चित टाकाटाका बघतात भावानं बहिण. इथं केलं ना तसं कुणी केलं भावानं बहिण ती. आता प्रत्येक वेळेस बायको सांगत असते की म्या केलं सगळं, म्या केलं म्या केलं म्या केलं. केलं बाबा तोच केलं सगळ्या गोष्टी, त्याच केलं तोच केलेलं आहे, तर आपण काही केलेलं नाही भावानं बहिण. आणि त्या वाचून तुम्हाला माहिती पहिल्यापासून तुमच्या पूनमताईनं दाजीचं सारखं भांडण आहे. ह्या कारणावरूनच ना म्या केलं, तिने म्हणायचं म्या केलं, मी म्हणायचं म्या केलं. तर आपण ठरवलेलं आहे भावानं बहिण की आपण काहीच नाही केलेलं. आता बघता तुम्ही भावानं बहिण ही किती दिवस झालं काम चाललेलं. ही आज बघती इथे गडीवर नुसतं नेमताला इथे गडीवर काम करते की जाती. पण दिवसभर दाजीला सगळं कष्ट करावं लागतं ना, काम करावं लागतं. इथं माल कालवायचा, इटा व्हायच्या, इटा वाहून आणायच्या, वर काय इटा होत्या, मागं काय तिकडं होत्या, इकडं काय होत्या. हा इटा व्हायच्या, माल आणायचा, माल कालवायचा, थर लावायचा, त्याला स्वतः सगळं दाजीने तीच सगळं करायचं दाजीने. एका माणसाने कुठं काम असतात का? बरं दाजी रोजंदारी वाचवाय बघतो, जाऊ दे म्हणतो, विचार नाही करीत. कोणाचं काम आहे? आपलंच काम आहे सर. सगळं ही लोक पाणी मारलं नाही अजून, पाणी अजून बिथाडाला मारलेलं नाही. सकाळी मी केव्हा गेलेलो आहे, वाजलेत किती आता अजून पाणी मारलेलं नाही. आता मला भावानं बहिण पाणी मारायचंय अजून मला. पण चला कसं आहे, काल मी भावानं बहिण टेन्शन मध्ये काही व्हिडिओ टाकला नाही. काल सकाळी मी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर परत काय मी व्हिडिओ टाकला नाही. पण मी आता अलीकडे बायकोला द्यायचं सोडून दिलेलं आहे भावानं. काय करून करणार आहे माझ्यावर, केसच करीन ना माझ्यावर, कर जा म्हणे केस. काय नाही म्हणलं काय उपयोगी भावानं बहिण. हा जिथं आपल्याला डिमांड नाही, जिथं आपल्याला मग काय नाही भावानं बहिण कवा बघावं तेव्हा आपल्याला खालीच मान घालावं लागते. काय त्या ठिकाणी भावानं बहिण कष्ट करून काय उपयोगी. हा काय केस करायची असेल माझ्यावर, एकदा मागं केलेली तिने केस, आणि परत माझ्यावर केस करायचे असेल तर कर. काय नाही 4 दिवस 8 दिवस मला आतमध्ये बसावं लागेल, 2 ठोकं मला पोलसरांचं खावं लागतं. याच्यावर हीच होईन ना, बाकीचं काय होणार आहे. गेले तर गेले दाजीची इथं जाबरूच जाईन ना. हा आणि कुठं का भावानं बहिण दाजीला इथं जाबरू होती इथून मागं, तेव्हा आता जायची. तर हे दाजीने विचार सोडून दिलेला आहे भावानं बहिण. पण तुम्ही बघा भावानं बहिण, पहिल्यापासून तुम्ही माझं व्हिडिओ बघा दाजीचं, की बाबा आपण पहिल्यापासून कष्टातच येतं. एवढं कष्ट भावानं बहिण की आपल्याला उन्हात तानात पहिल्यापासून आपल्या चेहऱ्यावर थोडी सकट काय म्हणतात त्याला भावानं बहिण, तेज नाही राहिलं आपलं, थोडं सकट तेज नाही राहिलं आपलं तोंडावर. कवा दाजी म्हातारा दाजीचं वय काय, दाजीचं वय आता वय हाय मी म्हणतो असं काय नाही, 38-39 वय काहीतरी आहे दाजीचं, 40 असेल. पण इतक्या लवकर दाजीची दाढी केस, परत अंगावर मसणार राहिलं कणभर, हातापायाच्या काड्या, कष्ट तेवढं ना भावानं बहिण, सतत कष्ट. त्याच्यामुळे अंगावर आपल्याला मसणार राहिलं ना, का बघा तेव्हा कष्ट. मग आता ही बघा आता 10-15 दिवस झालं भावानं बहिण बघता तुम्ही. कसं का व्हायना दाजीने केलंच ना, मी म्हणतो डोकं लावून. काय चुकीचं वाटतंय भावानं बहिण, याच्यात बिथाडा रचली, मुरुम टाकला,
आता त्या मिस्त्रीची 2-3 दिवस झालं वाट बघतोय, नाही तर ही झालं असतं का भावानं बहिण, म्हणजे राहिलं असतं काही. चला आता पुरी आल्या भावानं बहिण माझ्याकडं, जाऊन दे पप्पा दे सोडून, नका जाऊ आता आम्ही आयत, कशाला मोकार भांडण करता. अहो कोण भांडण तडण करतं आणि कोणाला हारी घेते भांडणात तडणात. मला नाही भांडण फिडण करायचं भावानं बहिण. आज माझ्या लेकरा बाळामुळं मी गप बसणार, सहन करणार सगळ्या गोष्टी. आज लेकर मला म्हणले पप्पा ये इकडे घरात, या जाणार बसणार उठणार काही म्हणते तिकडे. खरं सांगायची परिस्थिती हो का. शिवण्यात लागली पाणी माराय भावानं बहिण. मला पाणी मारायचंय पण आता मोटर चालू करावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने त्याला पाणी मारावं लागेल भावानं बहिण. हो का सकाळी मी गेलेलो आहे कवा, अजून पोटात अन्नाचं पण नाही. खरं सांगायची परिस्थिती. हा पाहुण्या रावळ्या तिथं कोणाला काय म्हणता भावानं बहिण, कोणाला म्हणता की मी आपलं उपाशी मी मला भाकर द्या म्हणून. हा नाही ना भावानं बहिण, काय म्हणता येतं भावानं बहिण आपल्याला कोणाबरोबर. तसा भावानं बहिण मी आहे ना, तसा आलो इकडं. खरं सांगायची परिस्थिती. आता मच मरणाची एवढी भूक लागली, मरणाचं सगळं काय झालंय. पण आता पोरी आणत्यान भावानं बहिण जेवण. पण आता एका दृष्टिकोनातून भावानं बहिण कसं आहे, सगळं गडगिळ आहे. किती बी करा काम, किती बी करा भावानं बहिण काम, पण बायको समाधानी नाही. खरं सांगायची परिस्थिती. मग आता भावानं बहिण मी निर्णय घेतलाय. आता मी आहे ना याच्यात, खरं सांगायची परिस्थिती. आता एवढं ही केलं, ही शेड कायसाठी केलं, बिझनेस टाकायसाठी. तर भावानं बहिण मला आहे ना अजिबात याच्यात इंटरेस्टच नाही खरं राहिला म्हणायचं. हा काय भावानं बहिण, कुत्र्याची जिंदगी आपली जिंदगी एक झाली का नाही. टोम्याची जिंदगी दाजीची जिंदगी एक झालेली. खरं सांगायची परिस्थिती. त्याच्यामुळं आहे ना आपल्याला आहे ना इंटरेस्टच नाही भावानं बहिण राहिला आता, की बाबा या बिझनेसमध्ये लक्ष द्यावं आणि हे काम करावं आणि ती काम करावा. हां तुम्ही बघितलं राहू भावानं बहिण, काल मी मुरुम खांदीत होतो. आता मला वाटतं तिने हिडू चालू केला होता, इथं मी मुरुम खांदला होता आणि आपलं चाललं होतं काम. काय बोलत राहू, रागाच्या भरात दिला चिया पिकून. काय करणार मग आता मी. राग आल्यावर दाजीला सहज नाही होत भावानं बहिण. हा आणि येळ आली तर भावानं बहिण मग कसं आहे, लय डोक्यावर म्हणून जायला लागलं ना मग निबार धोपटीत असतो मी. खरं सांगायची परिस्थिती. पण आता कसं आहे, लेकरा बाळामुळं आपलं गप बसायची बारी ती. नको वाटतं वाढायला, नको वाढायला. पण ती काय मला माहिती की भावानं बहिण, तुम्हाला सांगतो खरं सांगतो, ती आहे ना माझं डोकं चिडवून देते, मला पिटून देते म्हणा कमून काय. येणे माया भडकावान, येणे मला मारावान. हा मग मी काय करायचं ते करीन बरोबर. हीच तिच्या डोक्यात आहे, मला गुतवायचं डोक्यात आहे का काय, ही मला काही समजत नाही भावानं बहिण. मस्त मी भावानं बहिण आहे ना रागलंय, म्हणजे आवडीतो लय रागली, लय म्हणजे लय राग आवडीतो. आता काय करता भावानं बहिण, दाजीचं एका डोकं गरम झालं की दाजीला नाही सहन होत. जाऊन दे भावानं बहिण. कसं आहे आता मी पाणी मारायचंय मला. आता आलोय मी, आंघोळ पिंघोळ केली, बसलोय तुम्हालाच बोलत. बघा बोलत शिवाण्याने चौकड पाणी होतं, त्यातलं पाणी चौकड मारायला सुरुवात केलेली आहे. आता पाईप आणून आहे ना अख्खं पाणी मारून घेतो, जरा बांधकाम ओलं करतो. दुपार झाली ना भावानं बहिण, विचार करायची गोष्ट ही. पाणी नाही अजून बांधकामाला आणि मग लय हाय तिला का नाही. सकाळ पाणी दिलं बरं येणे. मग 8 वाजता 8-9 वाजता पाणी द्यायचं ना. आलंय होय का नाही दे बरं पाणी. मग हाय तिथं तर द्यायचं ना पाणी. का मोकार मग माझी वाट बघत बसली गेंद्याची. हा द्यायचं ना बांधकामाला पाणी भावानं बहिणी. लक्ष नाही काय नाही काहीच नाही भावानं बहिणी. हाय का लक्ष बांधकामाला पाणी दिलं पाहिजे. त्याला पाणी दिलं तर जनगड होईल. हाय का काय. आणि मी म्हणजे सगळं करीन, मला काय तुमची गरज नाही. नाही गरज तर कर बाई, सगळं तसं चुकलं तूच. चला बाय बाय सगळ्यांना.